जगातला सर्वात मोठा पक्ष आणि थेट परमेश्वराशी संबंध असलेले त्या पक्षाचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्यांची भारतीय जनता पार्टी एका 2 अक्षरी नावाला खूप भीती आहे. त्यांच्याकडे सत्ता आली, संपत्ती आली, हजारो कोटी रुपयाचं जगामध्ये साम्राज्य पसरलं, विचाराचं त्यांच्या किंवा नाव हे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. काय ते म्हणे विश्वगुरु वगैरे जे झाले. अशा भारताच्या पंतप्रधानाला, अशा भारताच्या मंत्रिमंडळाला, अशा भारताच्या भारतीय जनता पार्टीला आणि त्यांची मातृसंस्था आणि ज्या काही पितृ संस्था त्या सगळ्या संस्थेला एका नावाची इतकी भीती वाटते ना, ते नाव भारतीय जनता पार्टीची झोप उडवून टाकतंय. आणि ते नाव आहे महात्मा गांधी. का भीती वाटते महात्मा गांधीची एवढी? आणि महात्मा गांधींच्या मृत्यूला, खर तर महात्मा गांधीच्या निर्घृण अशा खुनाला अनेक वर्ष होऊन गेले असताना सुद्धा गांधी जिवंत कसे, या विषयावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, विषय अत्यंत गंभीर आहे, पण हा भारतीय जनता पार्टीसाठी गंभीर आहे की भारतीय जनता पार्टीला 2 नावाचा इतका तिटकार आहे, इतका तिटकार आहे. त्यातलं पहिलं नाव आहे नेहरू, दुसरं नाव आहे गांधी. का, कशासाठी गांधी आणि नेहरूचा एवढा विरोध आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भारतीय जनता पार्टीचा किंवा तत्कालीन त्यांच्या जे जे काही नावं होते, जनसंघाचा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काडी मात्र संबंध नव्हता. आज एकदा सांगत नाही, 10 हजार हे सांगितलं जाईल. भविष्यात येणाऱ्या हजारो पिढ्या भविष्यातल्या सुद्धा हेच सांगतील की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं किंवा त्यांच्या मातृसंस्थेचं काहीही योगदान नव्हतं. आणि मग ज्यांचं योगदान होतं, ज्यांनी स्वातंत्र्याचा लढा लढला, ज्यांनी सत्य आणि अहिंसा हे तत्व स्वीकारून बलाढ्य इंग्रजाला देश सोडायला भाग पाडलं, अशा लोकांचा भारतीय जनता पार्टीला एवढा राग का, एवढा तिटकारा का, एवढा विरोध का? भारतीय जनता पार्टीचे किंवा तत्कालीन संघाचे लोक तर इंग्रजांचे त्या काळामध्ये सेवक होतेच. हे अनेक उदाहरणावरून आणि पुराव्यावरून सिद्ध झालंय. किंबहुना ते हस्तक सुद्धा होते इंग्रजांचे, हेही अनेक ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. इंग्रजांच्या सैन्यामध्ये दाखल होण्याचा आदेश यांच्याच काही संघटना आपल्या देशातल्या तरुणांना देत होत्या, असाही इतिहास आहे. म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा लढा, ज्या स्वातंत्र्याचा आपण अमृत महोत्सव साजरा करतोय, ज्या स्वातंत्र्याची सर्वात जास्त फळे नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष आज चाकतोय, ते स्वातंत्र्य ज्यांच्यामुळे मिळालं ते महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतर असे शेकडो हजारो नेते, सरदार वल्लभभाई पटेल, जे हे पूर्णपणे काँग्रेसशी आहेत, धर्मनिरपेक्ष विचाराचे. त्यांनी ते आमचे मन चोरले. त्यांना सवय आहे, जे 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 चांगलं असतं ते चोरून तर घेऊन जातातच, हे आपण पाहिलं. तर या महात्मा गांधींच्या नावाचा मोदीजींना आणि त्यांच्या पक्षाला एवढा विरोध आहे या नावाला, किंवा ते नाव असं तोंडात उच्चारायला किंवा कानावर ते नाव पडलं, त्यांची झोप उडते, त्यांना जेवण जात नाही, यांची सगळी गैरसोय होती. का एवढं का होतं? असं काय गांधींनी तुमचं नुकसान केलं? भारताला स्वातंत्र्य नको होतं ना? तुमच्या विचाराप्रमाणे इंग्रजांची गुलामी करत हा देश राहिला पाहिजे, अशाच पद्धतीचं वर्तन तत्कालीन तुमच्या मातृसंस्थेच्या काही मंडळीचं होतं. आणि म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं, ही गोष्ट तुम्हाला आवडली नाही का? यासाठी महात्मा गांधींनी आपलं सर्वस्व पणाला लावलं. ही बाब तुम्हाला आवडली नाही का? नेहरूजींचा विरोध करताय. नेहरूजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची धोरणं काही चुकली असतील, काही बरोबर असतील, त्या धोरणांचा विरोध मी समजू शकतो. लोकशाहीमध्ये हे असलाच पाहिजे. कारण नेहरूंची एखादी कृती चुकली तर त्याचा विरोध झाला पाहिजे. गांधीचा विरोध का? अहो, एवढंच काय, तुम्ही आता शहराचे नाव बदलता, बदला काही फरक पडत नाही. रस्त्यांचे नाव बदलता, बदला काही फरक पडत नाही. चौकाचे नाव बदलता, बदला काही फरक पडत नाही. आता तर तुम्हाला गांधींचंही नाव बदलायचंय. गांधींच्या नावाने देशात सुरू असलेली महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, या योजनेचा सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही खूप मोठा विरोध केला. ही भ्रष्टाचारासाठी ही योजना आणली
अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली. याच योजनेचं पुढे तुम्ही कौतुक केलं, याच योजनेसाठी तुम्ही निधी वाढवून देण्याची भूमिका नंतर घेतली. आणि असं काय घडलं की तुम्हाला या चालू अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये आजच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना या नावातला महात्मा गांधी हा शब्द काढा वाटला, त्याचं नाव बदलावं वाटलं. काय फरक पडणार आहे नाव बदलल्याने? तुम्हाला गांधी नको आहे, गांधींची तुम्हाला भीती आहे, धास्ती आहे. कारण गांधी हे सत्य आहे, गांधी हे शिव आहे, गांधी हे सुंदर आहे. आणि तुमचे विचार सत्य, शिव, सुंदर याच्या उलट्या नेमक्या विरोधात आहे. तुम्हाला लोकशाही आवडत नाही, तुम्हाला समता आवडत नाही, तुम्हाला स्वातंत्र्य आवडत नाही, तुम्हाला हुकुमशाही आवडत आहे. देशातल्या लोकांनी तुमचं गुलाम राहिलं पाहिजे अशा प्रकारची तुमच्या पक्षाची विचारसरणी आहे. आणि गांधी सत्य, शिव, सुंदराची भाषा करतात. गांधी सत्य आणि अहिंसेची भाषा करतात. गांधी समतेची भाषा करतात. गांधी सर्वांना सोबत घेऊन जातात. गांधी हा त्या पक्षाचा, हा त्या जातीचा, हा त्या जातीचा असा जातीभेद करत नाहीत. गांधी हा पक्ष कसल्याही प्रकारचं देशामधल्या सर्व राज्यामध्ये हे राज्य इकडचं ते राज्य तिकडचं असंही करत नाहीत. गांधी पूर्णपणे भारताला कवेत घेऊन, भारताच्या सगळ्या लोकांना, सगळ्या विचारसरणीला कवेत घेऊन, चांगला असो वाईट असो, जसा असो तसा असो, हा सगळा माझा आहे, हा देश माझा आहे, मी या देशाचा आहे, हे सगळे आपल्या देशाची माणसं आहेत, अशा प्रकारची भूमिका गांधी मांडतात. हे तुम्हाला मंजूर नाहीये. इथंच तुमचा सगळ्यात मोठा धोका तुम्हाला हा आहे की तुम्हाला जसा देश घडवायचा आहे, जसं राज्य चालवायचे आहे, तुम्हाला एक शेनशाह, हुकुमशाह म्हणून बसायचंय आणि बाकी सगळ्या राज्यामध्ये मुख्यमंत्री या शब्दाच्या नावाच्या पाठीमागे एक सुभेदार सगळ्या राष्ट्रामध्ये बसून संपूर्ण देश पुन्हा एकदा अघोषित गुलामगिरीमध्ये टाकायचं. तुम्ही त्याचा प्रयत्न करताय. याच गुलामगिरीच्या विरोधामध्ये गांधींनी लढा दिला. याच इंग्रजांच्या बलाढ्य सत्तेला हातामध्ये शस्त्र न घेता पूर्णपणे अहिंसेच्या जोरावर, आपल्या आत्मिक बलाच्या जोरावर, आपल्या सत्याच्या, निष्ठेच्या, प्रामाणिकपणाच्या जोरावर आंदोलन करून, सत्याग्रह करून, यात्रा काढून इंग्रजांना सळुकी पळून सोडलं. हे तुम्हाला आवडत नाही, म्हणून तुम्हाला गांधी आवडत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, गांधी हे आडनाव पुढे आलं की त्याला पप्पू कसं ठरवायचं, त्याला चुकीचं कसं ठरवायचं, त्याला छोटं कसं करण्याचा प्रयत्न करायचा, हे सातत्याने आपण हजारो कोटी रुपये खर्च करून प्रयत्न करत आहात. परंतु ना महात्मा गांधी ते आपल्या देशातून कधीच संपणार नाहीत. त्यांचा विचार कधी संपणार नाही. त्यांनी मांडलेलं सत्य कधी संपणार नाही. त्यांचा ज्यांनी अहिंसाची जी शिकवण भारताला दिली, अंगीकारली, ही पण कधीही संपणार नाही. सत्ता तुमच्यासारख्या अशा 10 वेळा भारतीय जनता पार्टीच्या 10 पिढ्या आल्या तरी गांधी या देशातला संपणार नाही. एखाद्या योजनेतून तुम्ही महात्मा गांधींचं नाव हटवून ते दुसरी नाव टाकून काय देशाचं भलं होणार आहे? तुम्हाला करायचं असेल तर करा. राज्याच्या हिताच्या जेवढ्या योजना देशाच्या हिताच्या असतील तेवढा जरूर राखा. परंतु एवढा तुम्हाला महात्मा गांधी या नावाचा एवढा विरोध, एवढा द्वेष. हा देश गांधीचाच आहे, तो मोदीचा कधीही होऊ शकत नाही. हे त्रिवार सत्य आहे. आणि तुम्हाला गांधी काढून तिथे मोदी लावायचं असेल, असं कोणाचं स्वप्न असेल तर ते कदापि या देशामध्ये शक्य होणार नाही. या देशाची मातृभूमी, या देशाची भूमी मोदी कधीच स्वीकारणार नाही. राजकारणामध्ये छक्के पंजे करून भले तुम्ही सत्तेवर गेला असाल, तुम्ही भारताचे प्रमुख जे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात ते गांधीच आहेत, मोदी होऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्ही महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून महात्मा गांधी हे नाव काढून तिथे दुसरं नाव आणण्याचा प्रयत्न केला असता तरी गांधी अमरच आहेत, गांधी जिवंतच आहेत. गांधी रोज तुमच्या स्वप्नात येतच राहतील, तुम्हाला जागवत राहतील, तुम्हाला सांगतील उठा, या देशासाठी सत्य आणि निष्ठेनं काम करा. तुम्हाला गांधी रोज स्वप्नात येऊन हेच सांगतील तुमच्या आई, हा भारत हा सर्व धर्मियांचा भारत आहे.
देशामध्ये जातीवाद पसरू नका, विषमता निर्माण करू नका, सर्वांना सोबत घेऊन पुढे चला. गांधी तुम्हाला रोज सांगतीलच. भारतीय जनता पार्टीचा बच्चा बच्चा किंवा संघाचा बच्चा बच्चा, त्यांच्या स्वप्नात रोज गांधी जातात. किती तुमचे सदस्य आहेत? 1 कोटी 2 कोटी. तर गांधी रोज या सगळ्यांच्या स्वप्नात जाऊन सांगतात की या भारताला जे वैभव आहे, या भारताची जी संस्कृती आहे, या भारताचा जो धर्मनिरपेक्ष विचार आहे, हा विचार घेऊन पुढे चला. दुसरा विचार घेऊन पुढे चलाल तर काही दिवस सत्तेची झूल तुमच्या अंगावर पडेल, पण ती कायमस्वरूपी नसेल. लोक जागृत होतील, एक दिवस होतील आणि तुम्हाला पुन्हा तुम्हाला राजकीय स्वातंत्र्यापासून पारतंत्र्यामध्ये जावं लागेल. लक्षात घ्या ही गोष्ट. हे गांधी रोज यांच्या स्वप्नात जाऊन सांगतात आणि त्यांची झोपच मोडून जाते. गांधी स्वप्नात आले रे आले की यांची झोप मोडली. मग झोप मोडणाऱ्या या व्यक्तीचं नाव या योजनेत कशाला? म्हणून येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून महात्मा गांधी हे नाव वगळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तुम्ही वगळा. गांधी जिवंत आहेत आणि जिवंतच राहतील. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.